सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक. अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांड 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 उदरी हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक नंदा घरी नवला केवडे केवडे नवल केवडे केवडे हरि हा बालक नंदागरी हरि हा बालक नंदागरी नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक नंदा घरी नवला केवाडे केवाडे नवला केवाडे केवाडे हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक नंदा घरी नवल केव हे केवडे नवल केवडे केवडे न काळे कान्होबाचे कोडे दोडे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे रे ना नकळे रे ना नकळे नकळे कान्होबाचे कोडे कान्होबाचे कोडे कान्होबा
काहे तेरी अखियों में पानी है, काहे तेरी अखियों में पानी हो। कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी। ओ मेरा कृष्ण दीवानी, ओ मेरा श्याम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी, ओ मेरा श्याम दीवानी। ना कानोबाचे कोढे कानोबाचे कोढे कानोबाचे कोढे नकळे कानोबाचे कोढे कानोबाचे कोढे नकळे कानोबाचे कोढे कोढे नवल
अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे पृथ्वीजेने तृप्त केली त्यास यशोदा भोजन घाली नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कुडे विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज की समर्थ गजानन महाराज की जय नमः पार्वती पते हर हर महादेव विठ्ठल विठ्ठल पुंडलीक वरदान विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान गोपाल कृष्ण भगवान की पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन हो पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरा चरणाला संताची संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी चतुर्दास तुका दुसरे चरण संताची कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेहने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी शरण शरण जी हनुमंता शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता
काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा नावाला सुबटा मज नावाला सुबटा दावला सुबटा मज दावया सुभटा मज दावया शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीचा वाटा मदन वागा सुबटा शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीचा वाटा मज दावया सुभटा मधापुरी पावन पुण्यभूमी जिथे लहरी बाबा महासंत स्वामी परमहंस ब्रह्मानंद परमधाम श्री लहरी बाबा पदी हे प्रणाम हे चराचरी सद्गुरु सर्व साक्षी सदा ध्यान लागो तुझे या मनासी असू दे प्रभु नित्य गोवत्स प्रेम श्री लहरी बाबा पदी हे प्रणाम स्थापकाय धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार श्री शिवाय श्री गजाननाय नमो नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता जय जय ब्रह्मानंद लहरी बाबा आत्मानंद लहरी 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 हो बाबा ब्रह्मानंद लहरी ओ बाबा आत्मानंद लहरी हो बाबा ब्रह्मानंद लहरी ओ बाबा आत्मानंद लहरी जय जय ब्रह्मानंद लहरी हो बाबा आत्मानंद लहरी जय जय ब्रह्मानंद लहरी हो बाबा आत्मानंद लहरी जय जय ब्रह्मानंद हरे बाबा आत्मानंद हरे जय जय ब्रह्मानंद हरे बाबा आत्मानंद हरे वराह पीडं नटवर वपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवास कनककपिशं वैजयन्तीं च मालम् रन्ध्रारवेणुरदरसुदया पुरयन गोपवृन्दै वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशदगीतकीर्ति अनन्तब्रह्माण्डे उदरी हरिहा बालकनन्दा घरी नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे प्रस्तुत काल्याच्या कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू जगतवंदनीय संतमान्य विश्वमान्य देवमान्य श्री संत तुकोबाराय महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचेही सद्गुरू शोभणारे श्री संत जगद्गुरू तुकोबाराय महाराज जगद्गुरू तुकोबाराय महाराज आजच्या काल्याच्या अभंगामध्ये नवल अर्थात भगवंताचं आश्चर्य सांगतात विठ्ठल बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय आनंद हरी बाबा बाबा की जय विठ्ठला 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 माई बाप काल्याच्या प्रसंगाकडे वळण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार थोडासा परिहार द्यायचा असतो तो म्हणजे असा गत प्रथम दिवसापासून आज अष्टम दिवसापर्यंत चालू असणारा अखंड नामचिंतन सोहळा बाबांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्तेनं त्यातील प्रथम वर्धापन निमित्ताने चालू असणारा हा महोत्सव मोठ्या आनंदाने भक्तियुक्त वातावरणामध्ये आपण श्रवण करत आहात गत प्रथम दिवसापासून आज अष्टम दिवसापर्यंत ही जी सुंदर स्थिती निर्माण झाली बाबांच्या असीम कृपेने आपण या 7 दिवसीय कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि त्या 7 दिवसाच्या कार्यक्रमाचा आजचा समारोपीय कीर्तन
वा सांगतेचं कीर्तन, पूर्णाहुतीचं कीर्तन म्हणजे काला विठ्ठल. ठले बऱ्याच जणांच्या मनामध्ये येत असेल, महाराज हे पूर्णाहुतीचं कीर्तन आहे, 8व्या दिवशीच का करतात? मदत करावं, 3-4 दिवस झाले की 4थ्या दिवशी काला करावं, पुन्हा 4 दिवस सप्ताह करावा, पुन्हा मग अजून असं चालतं का? महाराज सांगतात नाही, ही जी परंपरा आहे, ही जी मर्यादा घालून दिली आहे, ती आमच्या पूर्वजांनी दिली. कोण महाराज पूर्वज तुमचे? ऐकायचंय का? मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी ओ मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, हे पायावरी, या वारकरी संतांच्या. ओ मस्तक हे पायावरे, या वारकरी संताच्या, संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी जी परंपरा घालून दिली, जी परंपरा लावून दिली, त्याचे संत. या वारकरी संप्रदायाचा पाया आहे श्री संत ज्ञानोबाराय. ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानोबारायांपासून तर आतापर्यंत जी संत मंडळी आहे. कारण काल्याच्या कीर्तनामध्ये किंवा कुठल्याही अनुष्ठानाचा, एखादं अनुष्ठान आहे 3 दिवसाचं, 5 दिवसाचं, 7 दिवसाचं, 15 दिवसाचं, महिन्याचं, 4 महिने चातुर्मासाचं, 6 महिन्याचं, 12 महिन्याचं, कितीही मोठं अनुष्ठान असेल तरी वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून त्या अनुष्ठानाची परिसांगता हे काल्याच्या कीर्तनानेच होते. आमच्या संप्रदायाच्या म्हणण्यानुसार अनुष्ठान खूप मोठं झालं असेल, त्यात काल्याचं कीर्तनच झालं नसेल तर ते अनुष्ठान पूर्णत्वास जात नाही, असं संप्रदाय गृहीत धरतं आमच्या पूर्वजांच्या आदेशानुसार. म्हणून आपल्याही या छोट्याशा गावामध्ये गत प्रथम दिवसापासून आज अष्टम दिवसापर्यंत चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाची परिसांगता, या कार्यक्रमाची पूर्णाहुती काल्याच्या कीर्तनाने होते. महाराज, मग काला म्हणजे काय? कशाला काला म्हणायचं? गतवर्षी आपण काल्याचं चिंतन केलेलं होतं. काला म्हणजे काय? काल्याचे 2-3 अर्थ निघतात. एक, काला आपल्या घरी होत असतो, करतात ना लोक, म्हणतात अरे कालवा कालव करू नको रे बाळा, याच्यातलं त्याच्यात, त्याच्यातलं याच्यात होतं ना, हा एक काला. एक काला हिंदी शब्द जर घेतला तिथे तर काला म्हणजे डोमडा, बरोबर ना, तो एक काला. आणि अजून एक काला आहे जो दही भाताचा होत असतो, तो काला. अजून एक काला आहे, तो कोणता? जरा या काला शब्दाचं संधी विग्रह करा. का मध्ये प्लसचं चिन्ह ठेवा आणि पुन्हा लिहा, काय होईल? का, त्याला प्रश्नार्थक चिन्ह द्या, पुन्हा विचारा आता काय होईल? कशाला आले? पुंडलिक, टप्पू द्यायला. आ काला, बाबा रे का आला? कशासाठी आला? कुठून आला? काय करण्यासाठी आलास? नाही का? कोण्या कारणासी येणे माझे झाले, कशासाठी आलो मी, काय करण्यासाठी आलो? ऐका ना माय बाप,
प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक जीवाने हा प्रश्न आपल्या स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे की खरंच मी का आलो. ज्या दिवशी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं ना, मग तुम्हाला परमार्थ करायची गरज नाही. भगवंत तुमच्या जवळ असतो. विठ्ठल. बरं जाऊ द्या, का आले हा एक विषय. कुठून आले बोलत जा बटाबट. तुम्ही कुठून आले? धामक मधून. तुम्हाला कळत नाही का महाराज, आम्ही आमच्या घरून आलोय. हा ओ पुरुष मंडळी बोला पटपट. ए पट बसा रे खाली. कुठून आले बघा. मी आज संध्याकाळपर्यंत सोडणार नाही आहे तुम्हाला. चालेल का? चालतं ना? तुमचं काय, मेले ते मेले, महाराज मेले तरी चालते, भजने मेले तरी चालते. बिचाऱ्यांचे लेकर वाट पाहतायत घरी, कधी येतील पप्पा, कधी येतील पप्पा. आमचं काही नाही, ठीक आहे, मागे ना पुढे धुड्डा उडे काम आहे. पण त्यांचं एखाद्या वेळेस तर कदाचित फोनही येऊन गेला असं, हॅलो कधी येता. चला जाऊ द्या. मी बोलत होतो कुठून आलात तुम्ही, कोण सांगेल? कशासाठी आलो हे नंतरचा विषय, पण कुठून आलो हे तरी आपल्याला आपलं मूळ स्थान कळलं पाहिजे की मी कुठून आलो. तुमची जास्तीत जास्त धाव कुठपर्यंत जाईल सांगू? आम्ही कुठून आलो बोलू नका. आम्ही कुठून आलो हे कुठपर्यंत सांगा तुम्ही. महाराज आम्ही धामकमधून. ज्या बाई लेकी आल्या असतील त्या म्हणतील आमच्या सासरूवाडीवरून. काही जण म्हणत असतील महाराज जर जास्त डीपमध्ये गेले ते म्हणतील आम्ही आमच्या आईवडिलांमुळे आलो. आईवडील कुठून आले? त्यांच्या आईवडिलामुळे. ते कुठून आले? त्यांच्या आईवडिलामुळे. चला जाऊ द्या मग, हे संध्याकाळपर्यंत नाही. कुठून आलात तुम्ही हे शोधा. कोण्या कारणासी येणे माझे झाले, कळलं का? आलो कुठून, जातो कुठे हे माहीत असलं पाहिजे. आलासी कोठुनिया जासी कवन्या ठाया. आलासी कोठुनिया जासी कवन्या ठाया. आलाची कोठुनिया जासी कवन्या ठाया. आलाची कोठुनिया जासी कवन्या ठाया. घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा. सावध होई बापा काळ लागला मापा. सावध होई बापा काळ लागला बापा. होई बापा काळ लागला बापा. सुंदर प्रमाणे महाराज म्हणतात हेच शोधायचंय. आलाशी कुठून आणि कुठे जासी. घरदार तुझं नाही मग सावध झाला पाहिजे. महाराज म्हणतात बाबा सावध हो. कधी सावध होणार? कोणी 70चं झालं, कोणी 80चं झालं, कोणी 90च्या घरात गेलं, याच्या पुढे अजून कोणीतरी चाललंय. मला सांगा मग सावध होणार कधी? कुठून आलो मी, कुठं जायचंय मला, आपलं मूळचं ठिकाण कोणतं आहे हे माहीत पडलं पाहिजे. आणि हे ज्या दिवशी माहीत होतं तो प्रसंग म्हणजे काला. अजून काला आज आपण ज्या लौकिक दृष्टीने आपल्या संतांनी आपल्या समोर काला ठेवला तेही मी तुमच्या समोर मांडणार आहे. परंतु काल्याचा मथितार्थ जो आहे तो हाच आहे की तुम्ही कुठून आला. तुमचं ठिकाण किती जणांना माहिती आहे? तो म्हणाल आमचं अमरावतीत घर आहे महाराज, नांदगाव खंडेश्वरमध्ये प्लॉट आहे महाराज, मुंबईला फ्लॅट आहे महाराज. हो पण हे सगळं इथंच सोडावं लागतं माई बाप. याच्यातलं तुमच्या सोबत काहीही येणार नाही. जे तुमच्या सोबत येणार आहे ना ते मात्र आपण काहीही नेत नाही. आलं लक्षात? मग महाराज सांगतात, गुरु नानकदासजी महाराजांचा एक दोहा आहे, खूप सुंदर आहे की तुम्ही कुठचे आहात. गुरु नानकदासजी महाराज सांगतात, हम उस देश के वासी है जहाँ पार ब्रह्म का खेल, दिया बले अगम का बिनु बाती बिनु तेल. कळलं का?
हम उस देश के वासी है जहां पार ब्रह्म का खेल, दिया बले अगम का बिनु बाती बिनु तेल. आम्ही त्या गावावरून आलोय महाराज, जिथे एक दिवा जळतोय. ऐकताय का? तिथे दिवा जळतोय, पण तो दिवा आहे कसा? आपण दिवा लावतो, 7 दिवस तुम्ही दिवे लावले दरवाजावर 2-2. काय केलं तुम्ही? वाती, उजळणी म्हणतात ना तुमच्याकडे, आणि त्याच्यामध्ये तेल, नंतर लावायला माचीस, नंतर दिवा पेटला. पण तुम्ही त्या ठिकाणावरून आलाय, तिथं दिवा पेटतोय. पण आश्चर्य हे आहे महाराज, तिथे दिवा पेटतोय, तेल टाकण्याकरता दिवा नाही, पेटवण्याकरता वात नाही, उगाळण्याकरता माचीस नाही. आपण तिथून आलो. हम उस देश के वासी है जहां पार ब्रह्म का खेल. तिथे परब्रह्माचा खेळ आहे, तिथे तो दिवा जळतोय. कसा दिवा आहे? दिया बले, बले म्हणजे जळे. दिया बले अगम काय बिनु बाती बिनु तेल. तिथे एक दिवा जळतोय माई बाप, पण त्या दिव्यामध्ये नवल असं आहे, ना त्यात वात आहे ना त्यात तेल आहे, पण दिवा जळतोय. आम्ही तिथून आलोय. प्रमाण आपलं द्यायचंय का? अगमही येणे निगमही जाणे, अगमही येणे निगमही जाणे, आगमही येणे निगमही जाणे, अगमही येणे निगमही जाणे, सदा माझे राहणे निरंजने, सदा माझे राहणे निरंजन, सदा माझे राहणे निरंजन. महाराज सांगतात आपण तिथून आलो. त्या दिव्याच्या ठिकाणावर यायचं. आगमही येणे निगमही जाणे, सदा माझे राहणे निरंजने. कळलं का? हे निरंजन तत्व जर कळलं ना माही बाप, महाराज सांगतात त्या दिवशी काला कळला. नीट आहे का? मी विचारलं होतं की का आला, कशासाठी आलाय तू, काय साध्य करायचंय? वाद करायचेत का? भांडणं करायचे आहेत का? भेदभाव करायचंय का? महाराज सांगतात नाही, हे करण्याकरता तू आला, याचंच नाव काल आहे महाराज. वारकरी संप्रदायाने जे तत्व तुमच्या समोर ठेवलंय ना जगाच्या पाठीवर, ते तत्व कुठल्या संप्रदायाने ठेवलं नाही, जे वारकरी संप्रदायाने ठेवलंय. कळलं का? प्रत्येक कृतीमध्ये महाराज गांभीर्य आहे. नीट आहे. प्रत्येक कृतीमध्ये. काही काही जण म्हणतात ज्यांना गायनाचा छंद नाही, जे फक्त कथा ऐकण्यासाठी येतात, किंबहुना कीर्तन ऐकण्यासाठी येतात, विनोद ऐकण्यासाठी येतात. कळलं का? काहीतरी. पण एखाद्या वेळेला जेव्हा चाल होते ना सुरुवातीला, काही काही बऱ्याच जणांना ते बोर होते. बरेच जण म्हणतात महाराज मला कीर्तनाला यावं वाटतं. आपल्या विदर्भातलेच बरं का, मराठवाड्यात नाही. ते म्हणतात महाराज कीर्तनाला, पण ते समोरचे नाही का जे वारकरी मंडळी चाल देते ना, भल्ले वेळ लावतात. या बयाड्याला काहीच माहित नाही ते का असतं. ते टाइमपास नसते. चाल, चाल म्हणजे काय? आमच्या वारकरी संप्रदायातील संतांनी चाल कशासाठी दिली? आलेले जे लोक असतात, कोणी कुठून कोणी कुठून कोणी कुठून भांडणं करून काय करून येऊन बसलेले असतात, घरातून आकातून येऊन बसलेले असतात. या सगळ्यांचं मन महाराज परमार्थाकडे लागावं, यासाठी वातावरण निर्मितीसाठी चाल असते. हे संप्रदायाचं मूलभूत लक्षण आहे. वातावरण निर्मितीसाठी, टाइमपास करण्यासाठी नसते. कळलं का? आपल्याला वाटतं का लांबण लावतायत का? अरे लांबण नसते लावत, ते माहोल तयार करतात. कळलं का? हे उगच नाही. फेटा बांधत असतो संप्रदायामध्ये. ह्याचं काय? येतं काय 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 घोड्यावर बसायचंय फेटा बांधून? कळलं का? कंबर बांधायची आहे, फेटा बांध. कारण काय याचं कारण असं आहे, कीर्तनकारांनी याचं भान ठेवलं पाहिजे. मी जे बोलतोय हे एक तर समाजाच्या डोक्यावरून गेलं नाही पाहिजे, हे त्याच्या भानासाठी आहे. दुसरं, धार्मिक आध्यात्मिक काम करत असताना बोडकं उभं राहू नये. कळलं का? अजून एक कारण आहे, फेटा बांधून असताना विचार केला पाहिजे, त्याच लेवलनी आपण बोललो पाहिजे. समोरच्या व्यक्तीला जे कळेल, पटेल, समजेल, उमजेल अशा पद्धतीचं त्याचं भान असलं पाहिजे. कमरीला दुपट्टा, काय कारण आहे? महाराज सांगतात कीर्तनकारांनी भान ठेवलं पाहिजे, बोलत असताना इथून वर बोलावं, नाभीपासून वर बोलावं, नाभीच्या खाली बोलण्याचा प्रयत्न करू नये, ही मर्यादा आहे. विठ्ठल अजून भरपूर सारे कारण आहे, पुन्हा कधीतरी सांगू. तसा वेळ आपल्याला झालेला आहे कार्यक्रमाला आज जास्त. परंतु काला या शब्दाचा अर्थ करत असताना मी बोलत होतो, काला कशाला म्हणायचंय? का आला? आता घरी जाऊन विचारायचं स्वतःच्या मनाला, का आला? वाटत असेल तुम्हाला तर मी सांगतो कसं विचारायचं महाराज. कसं विचारायचं? का आला? पहिल्यांदा विचारायचं मी कोण आहे, कुठून आलोय, कशासाठी आलोय. या 3 प्रश्नाचं उत्तर तुमचं तुम्हाला अंतरंग देतं. काय करायचं? घरी जायचं, उद्या सकाळी उठायचं,
3:30च्या सुमारामध्ये. नाही जमलं तेव्हा उठणं, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बसा. 15 मिनिट वेळ घ्यायचा आणि आपण आसन लावून बसायचं. मांडी घालायची जशी जमेल तशी. एकदम पद्मासनच घाला असं मला म्हणायचं नाही. ज्याचे पाय इचकारलेले आहेत ते पद्मासन घालू शकत नाही, जाणून बुजून प्रयत्न करू नये म्हाताऱ्या माणसाने. अय बाबू, अय विठाल, विठ्ठल 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 एकटंच आहे वाटतं बिचारं. म्हणजे कीर्तनासाठी म्हणतो मी आलेलं. असं द्या. पाहिजे लेकरं आणत जा, काही नाही. मला खूप आवडतात लेकरं. आज जर आपण त्याला लहानपणी आणलं ना, आणल्यानंतर थोडंसं सांभाळून ठेवायचं, परंतु आणले पाहिजे लेकरं. आतापासूनच सवय केली पाहिजे. मग आपण म्हणतो त्याला 16 वर्षाचा झाल्यावर, बाबू जा ना मग कीर्तनात. ते वय झालं किती झालं? 16वं. म्हणा पुढचं मी नाही म्हणत. आता ते कीर्तनाचं नाही, डोक्याचं आहे. हेच वय आहे. फिरे ना इकडे तिकडे, पण आवरायचं. लहान लहान लेकरं कीर्तनात, कथेत, भजनात नेलं पाहिजे महाराज. कळलं? आता जे वळण लागतं ना त्यांना, हो ते वळण नंतर लागू शकत नाही. चला, विषय काय होता? 15 मिनिट ध्यानासाठी द्यायचे. किती? 15 मिनिट ध्यानासाठी द्यायचं. आणि महाराज सांगतात डोळे मिटून बसायचं. माझ्याकडे बघा, जाऊ द्या खेळू द्या त्याला. माझ्याकडे बघा. 15 मिनिट बसायचं आणि विचारायचं मी कोण आहे. हाच प्रश्न घेऊन आतमध्ये प्रवेश करायचा. मी कोण आहे? मी कोण आहे? कल्पना करायची. मी म्हणजे हात आहे का? ऐकताय ना? कळते ना मी बोलतो ते? मी म्हणजे हात आहे का? लगेच उत्तर मिळेल. मी म्हणजे हात. जर मी हात आहे, कधी कधी गाडीवरनं पडतो, कधी कधी शेतात पडतो, कधीतरी घरामध्ये पोछा लावत असताना पाय स्लिप होतं, तर कधी कधी तिथे पडतो, हातावर पडतो, हात फ्रॅक्चर होतं. कधी कधी डॉक्टर म्हणतात पॉयझन झालंय, इथून काढावं लागतं. हात तुमचा होता तो सोडून काय गेला? बोलतोय ते कळतंय ना? महाराज पाय आमचा आहे. कधी कधी पायाला ते गँग्रीन नावाचा रोग होतो. डॉक्टर म्हणतात अंगठ्यातून काढावं लागतं. आपल्याला त्या अंगठ्याचा खूप मोह असतो, काढत नाही. ते पुन्हा घुटण्यापर्यंत आलं असतं. डॉक्टर म्हणतात आता घुटण्यापर्यंत काढावं लागतं. म्हणजे साहेब दुसरं काही औषध द्या, काढायचं काम पडू नये. नंतर कमरीपर्यंत आलंय, ते म्हणतात आता गुडघ्यापर्यंत आलंय, इथून जर काढलं नाही तर पुन्हा कमरीतून काढावं लागेल. ते म्हणतं इथून गेलं बरं ना. ज्या पायावर प्रेम होतं ते सुद्धा गेलंय. पाय सुद्धा जातं, हात सुद्धा जातं. मग विचारायचं मी डोळे आहे का? डोळे जर तुमचे आहे, डोळे सुद्धा तुम्हाला कधी काळी धोका देतात. मग डोळे तुमचे होते तर गेले का? कान तुमचे आहे, तर कधी कधी माणसाला ऐकायला येत नाही. कान म्हणजे तुम्ही आहे का? बोलत जा. कान म्हणजे तुम्ही नाही. नाक म्हणजे तुम्ही आहे का? काही काही लोकांच्या नाकाची संवेदना संपून जातं, त्यांना सुगंधच येत नाही. बऱ्याच लोकांना बिमारी असते. मग उगाच आपण 4 जण बसलेले असतो, कुठचा तरी दुर्गंध यायला लागला की आपण असं नाकाला लावतो. मग ते आपल्याला पाहून नाकाला लावत असते. लोक काय म्हणतील बा, सगळ्यांनी नाकाला लावलंय. कधी कधी नाकाची पण संवेदना जाते. चला, सगळेकडनं नजर गेली, आता पूर्ण शरीरावर नजर न्या आणि म्हणा हे शरीर म्हणजे मी आहे का? उत्तर मिळेल शरीर सुद्धा तुम्ही नाही. का? शरीर सुद्धा एक दिवस जळतनाच जातं. बरोबर आहे? मग शरीरही तुम्ही नाही, मग तुम्ही आहात कोण हे शोधायचं. ह्या सगळ्यावरून जेव्हा वृत्ती हटते आणि त्याच्यानंतर जे शिल्लक राहते ते काय शिल्लक राहते मी नाही सांगत, तुम्ही शोधायचं आहे. नाहीच मिळाला तुम्हाला तर माझ्याकडे यायचं, मी सांगतो. विठ्ठल जो शिल्लक राहते तो तुमच्यात आहे, परंतु आपण जो आपल्यामध्ये शिल्लक आहे त्याच्याकडे आपण कधी पाहतच नाही. आपण पाहतो जे दिसतं ना, हो त्याला सजवतो. डेंटिंग पेंटिंग त्याचीच चालू आहे महाराज. पण त्याच्या आतमध्ये जो वास करतोय त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष आहे. ज्या दिवशी तुम्हाला हे कळलं की हे कोण आहे, अर्थात मी कोण आहे, हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी आपल्या जीवनातला खरा काला झाला. विठ्ठल हे झालं आध्यात्मिक काला. स्पष्ट बोलायचं जर झालं तर जीवाशिवाचं मिलन ज्या दिवशी होतं तो एक खरा काला अध्यात्माचा. आता जरा बाहेर येऊ, बाह्य विषयावर चिंतन करू. खरा काला हे जे पुढे अवस्था ज्यांची गेली हे त्या साधकांचं लक्षण आहे. पण त्याच्या अगोदरचं लक्षण सांगतो. खरा काला हा आहे. प्रत्येक व्यक्तीने, संप्रदायाने आपल्याला मुभा दिली आहे, प्रत्येक व्यक्तीने खरा काला जर करायचं असेल तर एक जाणलं पाहिजे. कोणतं? महाराज सांगतात तुम्ही आम्ही सगळे खेळीमेळी एकत्र आलो पाहिजे. काला केव्हा होतं महाराज?
मुगाची डाळ आणि तांदूळ एकत्र आल्यानंतर काला होते का? काय होते? हुशार झाले तुम्ही. तांदूळ आणि डाळ एकत्र आली तर काय होते? खिचडी. तुम्हाला जमते का खिचडी बनवायला येते? काय हो म्हणता. एक दिवस बाई गेली खिचडी टाकायची वेळ आली. एका गावात गेलो मी आणायस, मला त्यांच्या घरी उतरवलं. त्याच्या घरच्या माऊली गेल्या. ते म्हणे महाराज घरी तर कोणी नाही. म्हटलं मग? मला स्वयंपाक जमत नाही. म्हटलं मी करतो. म्हणे नाही तुम्ही नका करू, मीच करतो. काय करता? म्हणे खिचडी करतो. खिचडी टाकली, तांदूळ घेतले, डाळ घेतली, कुकर लावलं, मांडून दिलं. शिजून झाल्यानंतर काढली, ताटामध्ये आणली. आणल्यानंतर बघितलं. म्हटलं हे काय वय? म्हणे महाराज खिचडी. म्हटलं खिचडी नाहीये, खिचडा वय. खिचडा कळते का? खिचडी म्हणजे डाळ आणि तांदूळ म्हणजे ते एक होतं, त्याचं नाव खिचडी. खिचडा काय? डाळ एकीकडे पळतं, तांदूळ एकीकडे पळतं, त्याचं नाव खिचडा. ते खिचडा माणसं करतात आणि खिचडी बाया करतात. म्हणून कधी कधी आपण अनुभव घेतला पाहिजे खिचडीचा. चला जाऊ द्या. भात शिजवता येतं ना? भातामध्ये कधी कधी 3 प्रकार होतात काही काही घरी. कळलं का? कोणते प्रकार? खाली जळगाव, मधात चिखली आणि वर तांदूळवाडी. लक्षात आलं का तुमच्या? खाली जळगाव म्हणजे लागलेलं, मधात चिखली म्हणजे चिखल झालेलं, आणि वर तांदूळवाडी म्हणजे काही शीत वर आलेले. हे 3 प्रकार एका खिचडीचे होतात. चला जाऊ द्या. मला म्हणायचं होतं काला कधी होतो? 2 वस्तू एकत्रित आल्यानंतर काला होत नाही. कोणत्या? तांदूळ आणि डाळ. हे नाही. मला सांगा दूध भाकर काय होईल? दूध भात. बोला बेटा. म्हणजे बाकी तुम्ही 4-5 वस्तू कोणत्याही घ्या त्या काल्यामध्ये जमतील, परंतु 2च वस्तू असतील ना तर त्या काला होणार नाही. काय होईल तिथे? मग 2 वस्तू पाहिजे, पण कोणत्या? दूध भात. दूध भाताचा काला. भाकर दूध म्हणतो ना आपण. चला जाऊ द्या. खूप कठीण होत आहे ते, सोपं सांगतो मी. महाराज सांगता समाजामध्ये सुद्धा खिचडी करण्याचा प्रयत्न करू नका, काला करायचा प्रयत्न करा. कळलं का? खरा काला म्हणजे काय? महाराज सांगतात आपल्या संप्रदायामध्ये हंडी लावलेली असते. आपल्या इथं नसते का? लावतात ना. हंडी लावतात, त्याच्यामध्ये दही, पोहे, चुरमुरे काय काय असतं ते असतं. काय काय असतं त्यामध्ये? बघा माझ्याकडे. दही असतं ना, पोहे असतं, मुरमुरे असतात, अजून साखर असतं, मिरची चिरून टाकलेली असते. इकडे टाकते का नाही माहित नाही, आमच्याकडे टाकतात. कळलं? लोणचं सुद्धा असतं महाराज. असतं ना लोणचं. का टाकलं हे सगळं? चला जाऊ द्या. त्याचंही सारांश आपण बघू. हंडी जी आहे ना, हंडी, ती हंडी म्हणजे काय? हंडी म्हणजे महाराज सांगतात, आपण सुरुवात करू. हंडी म्हणजे देश. हंडी म्हणजे सगळ्यात मोठा विषय झाला देश. आणि त्यामध्ये जे बाकी तत्व टाकलेलं आहेत, दही, त्यानंतर पोहे, साखर, मुरमुरे वगैरे वगैरे, हे सगळे स्टेट, सगळे छोटे छोटे स्टेट त्यामध्ये, ते देश रूप हंडी, त्यामध्ये सगळे स्टेट, या सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं. त्याचं नाव एक काल्याची सामुग्री. चला त्यालाही मोठं झालं, मी गावापुरतं सांगतो. गाव माझ्याकडे बघा. गाव म्हणजे हंडी. गाव म्हणजे हंडी. त्याला काय म्हणतात? तुमच्याकडे माठ म्हणतात ना, छोटंसं असतं ते हंडी. त्याच्यामध्ये दही आहे, पोहे आहे, मुरमुरे आहे, साखर आहे, लोणचं आहे, मिरची देखील टाकलेली आहे. टाकले ना. काय तत्व आहे महाराज? मला सांगा, दही, पोहे, चुरमुरे म्हणजे काला आहे का? संप्रदायाच्या दृष्टिकोनातून विचार केला आपण, तो प्रसाद मिळावा म्हणून खूप लालयितही होतो, प्रयत्नही करतो. तो काल्याचा प्रसाद घेत असताना काही काही ठिकाणी मी गर्दीत बघितलं, लोक माणसं तुडवतात पण तो प्रसाद घेतात. कळलं का? मला काय म्हणायचं, इतकं महत्त्व त्याला देतात. पण महाराज सांगतात त्या प्रसादाच्या माध्यमातून तुमच्या समोर काहीतरी तत्व ठेवलंय संप्रदायाने. महाराज सांगतात बाबा, ते दही, पोहे, चुरमुरे, काला भगवंताचा प्रसाद आहे, तो घेतला पाहिजे, तिथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या मागचं कारण काय, त्याचं रिझन काय? महाराज सांगतात ते ठेवण्याचं एकमेव कारण आहे. नीट आहे का? दही, पोहे, चुरमुरे. मला सांगा, हे दही, पोहे, मुरमुरे, चुरमुरे हे सगळं त्या हंडीमध्ये आहे, आणि हा प्रसाद आपण सहज मिळवतो. तुकोबाराय महाराज म्हणतात हे सहज मिळत नाही, हे तुम्हा आम्हाला सहज मिळतं इतकं शक्य आहे, परंतु हा प्रसाद वैकुंठात नाही, हा प्रसाद ब्रह्मलोकात नाही, हा प्रसाद हे भूलोक भूवैकुंठ जर सोडलं ना तर बाकी ठिकाणी कुठंच मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही
गावा वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. हे काला जो आहे ना, हे काला वैकुंठात नाही. एवढंच नाही, ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे, ब्रह्मदेवा सारखे सुद्धा काला ग्रहण करू शकत नाही. महाराज सांगतात वैकुंठातल्या देवांना, स्वर्गातल्या देवांना सुद्धा महाराज काला घेण्याकरता भूतलावर यावं लागतं. इतकं अनन्यसाधारण महत्व त्या हंडीत असणाऱ्या काल्याला आहे. मला सांगा महाराज, मग ते सहज दही पोहे चुरमुरे इथं मिळतात, वैकुंठात नाही असं म्हणता तुम्ही? मला सांगा, जर दही पोहे हे जर वैकुंठात मिळत नसेल तर मुमुक्षू मुक्त होण्यासाठी किंवा वैकुंठात जाण्याची इच्छाच का करेल? हां, महाराज सांगतात याच्या माध्यमातून त्याचं गूढ रहस्य सांगतात. नीट ऐका. महाराज सांगतात दही म्हणजे काय, मुरमुरे म्हणजे काय, पोहे म्हणजे काय. ऐका, हे वर्णन करत असताना महाराज सांगतात, पोहा असतो ना, पोहा कसा असतो? पातळ. मुरमुरा फुगलेला. दही आंबट. साखर गोड. मिरची तिखट. काय काय महाराज याच्या मागचं रहस्य आहे? ऐका, महाराज सांगतात समाजामध्ये सुद्धा काही मुरमुरे असतात. कसे असतात? मुरमुरा कसा आहे? हम किसी से बाबा सांगतात असा जो मुरमुरा आहे धामकचा सोडून, धामक मध्ये असे मुरमुरे नाही. जो म्हणतोय मी आहे तर सर्व काही आहे, मी नसलो तर काहीच होऊ शकत नाही. महाराज म्हणतात बाबू रे जास्त हा. मग काय होतं? भगवान म्हणतात बाबा रे अशा मुरमुऱ्याला इथं आणा आणि करा काय, त्याच्यावर विवेक नावाचा दही जो आहे, हे विवेक नावाचं दही त्यावर टाका. काय होईल मला सांगा? मुरमुऱ्यावर दही टाकल्यावर काय होईल? फुगलेला मुरमुरा होईल ना. मग कोणतं दही म्हटलं मी? कोणतं दही? विवेक. कळलं का? विवेक कळलं पाहिजे महाराज. हा, विवेकाला खूपच महत्व आहे. विवेकाने जर काम घेतलं ना तर जे काम वाया जाणार आहे ते सफल होतं. आणि अविवेकाने जर काम करायला गेलो ना, बनणारं काम बिघडून जातं महाराज. इतका फायदा आहे विवेकाचा. नीट आहे का? कथा सांगू का? एक सांगूनच देतो मी. एक रूपकात्मक कथा आहे पण बरी आहे. एकदा काय झालं, जावाई सासूबाईकडे आला आणि सासूबाईला जावाई किती आवडतं हे मला सांगायची गरज नाही. कळलं का? कारण मी सासू नाही, तुम्ही बऱ्याच जणी सासवा इथे. इतका जावई आवडतो त्यांना की विषय सोडा. चला मला तिकडे न्यायचं नाही तुम्हाला. जावई आल्यानंतर आता सोयाबीनची धांदल होती, गडबड होती, पण जावई आला, त्यामध्ये करायचं काय आला माय जावई, आला माय जावई, आला माय जावई. बरं काय करू काय नाही, काय करू काय नाही. लगेच जाणार होते जावई बुवा. आता बापू जाणार आहे, करायचं काय? हिला वाटलं काय करू काय नाही, काय करू काय नाही. दिवाळीतल्या करंजा संपल्या, अनारसे संपले. करतात का तुमच्याकडे? आता बरेच दिवस झाले ना, 15 दिवस झाले दिवाळीला. महिना पुरवतात बाया अनारसे. तोंडात टाका, दडंग दडंग दडंग. चकल्या सारे जावाळ उसून येतात महाराज. कळलं का? चल जाऊ म्हणे हे पण संपलंय, काय करायचंय? मग दिवाळीच्या वेळेला त्या शेवया केलेल्या होत्या असतात ना, तिने काय केलं, जाऊ द्या आपल्या घरच्या शेवया संपल्या, पंचीच्या घरी गेली. आवाज दिला, पंचे. ती म्हणते काय गो? काही नाही, पर थोडंफार शेवया असून तर दे ना. जावई आले, जरा गरम करतो, उकळू घालतो. ठीक आहे. तिच्या घरी होते, तिने शेवया आणल्या, शिजवल्या. कसं शिजवतात तुम्हाला माहिती. शिजवल्यानंतर त्यात काय महाराज, तूप टाकण्यासाठी हिच्या घरी तुपाचा डब्बा होता. आता थंडीचे दिवस आहे, थोडेफार तूप झालं होतं घट्ट. नीट आहे का? आता घट्ट झालेलं तूप तिने काय केलं, थोडंसं ते आर असतं ना घरामध्ये, त्यावर नेऊन तिने ठेवला. आता आर राहिला नाही, पण तुमच्या गावाकडे दिसतं कुठं गॅस आलेत ना. मग तिने ते धरलं, त्या आरावर ठेवलं, डब्बा गरम होऊ दिला थोडूसा. शेवळ्या ताटात वाढेपर्यंत वापस आली, डब्बा घेऊन जाऊ लागली. पण ते टाकत असताना सासूबाई चम्मच न नेता डब्यानंच ओतू लागले. डब्याने होता त्यांनी खालची सान सोडलेली होती, ते तुपामध्ये, त्या डब्यामध्ये असणारं तूप भटकन ताटातच पडलं. सासूचं लई मन दुखलं. लई दिवसाचं ठेवलं होतं म्हणे महाराज हे तूप, पण गेलं याच्या ताटात. पण सासू लईच महाराज हुशार होती, धामकची सोडून. तिने म्हणे काही झालं तरी चालल, पण एवढं तूप जावयाच्या पोटात नाही जाऊ द्यायचं. याच्यातलं काही आपल्या पोटात आलं पाहिजे. पण आता आणाव कसं? जावयाच्या ताटात टाकलेलं आहे, त्यातून काढून पण घेता येईना. सासूबाईंनी युक्ती लढवली. सासूबाई युक्ती लढवतात.
सासूबाईच्या लक्षात आलं तर एक काम केलं पाहिजे, काही का होईना पण तूप तर आपल्या पोटात गेलं पाहिजे, इतकं तो जावयाला देणं बरोबर. सासूबाईच्या मनात आलं, ते वाढून दिलं आणि थोडी बाजूला झाली. लगेच सासूबाईनं सुरू केलं, जावाई म्हणे वाढता वाढता काय अंगात मरी माय आली का काय इच्छा, काय झालं मामी, जाऊ द्या बापू, तुम्हाला शेवड्या वाढताना मला माझ्या मेलेल्या पोराची आठवण येते. शेवड्या केली की लई आठवण येते मला त्याची. म्हटलं मरशील बापू, मी अशीच शेवड्या करत होती, माझा मुलगा खात होता, शेवड्या खात असताना मी सुद्धा त्याच्या ताटातून अशी अशी खायची. म्हणून दाखवत नाही, पहिले रडत रडत खायला सुरुवात केलं, अशी अशी खायची. जावाई एक नंबरच होता, ते धामकचाच होता. त्याने आपला विवेक जागृत केला, तेही लागला रडायला. मामी मला पण आठवण येते. कोणाची? माझ्या आईची. माझी आई अशीच होती तुमच्यासारखी, पण ती अशी शेवड्या करून द्यायची, पण लई खादोडी होती. मी खायला लागलो की ती पण खायची. मग मी काय करायचो, ताट घ्यायचो आणि घेऊन पळायचो आणि एकदाच खाऊन घ्यायचो. जावयानी होतं नव्हतं एकदाच गिळलं. मला सांगायचं काय, विवेक होता दोघांचाही, दोघांचा विवेक लावला. 2 घास तिन्ही खाल्ले, 4 घास. आता एवढं मोठं तूप पडलेलं होतं, सासूबाई संतुष्ट झाली. जावाई, मला सांगायचंय, विवेक जिथे आहे तिथे काम साध्य होतं. कळतंय ना, काम साध्य होतं. मग या अहंकारी मुरमुऱ्यावर जो फुगलेला आहे ना अभिमानाने वगैरे, त्यावर विवेक रूपी दही टाका. जेव्हा त्याला कळतं परमार्थात आल्यानंतर, बाबा रे, आपण ज्याच्यासाठी कमावतोय, आपण जे रोज मरमर करतोय, आपण जे एवढं मोठं साठवून ठेवतोय, याच्यातलं आपलं काही नाही. इथे आल्यानंतर त्याचा विवेक जागृत होतो आणि इथे आल्यानंतर विवेक जागृत झाल्यानंतर तो भगवंताच्या चरणारविंदामध्ये सहज सामील होतो. हा मोठा फायदा आहे काल्याच्या कीर्तनाचा. कळलं का? सहज येतो. आता राहिला प्रश्न दुसरा, पोहा. पोहा कळतो ना? पोहा कसा असतो? पातळ. पातळ पोहा असतो. त्या पातळ पोह्यामध्ये पुन्हा काय टाका? प्रेमरूपी दही टाका. पहिले कोणतं टाकलं? विवेक रूपी. आता कोणतं टाकायचं? प्रेमरूपी. समाजामध्ये सुद्धा असे काही पोहे असतात. कळलं का? गरीब, हीन, दीन, दुःखी, कोणी शारीरिक व्याधी आहे, कोणाला काही आहे, समाज काय करतो? अशा व्यक्तींना दूर लोटतो. तुम्ही नका, तुम्ही नका, तुम्ही नका. महाराज सांगतात, काला कीर्तन करायचं असेल ना तर काल्यामध्ये आमच्या संप्रदायाच्या दृष्टिकोनातून दूर कोणालाच लोटता येत नाही. सगळ्यांना आपलं म्हणून जवळ आणा. सगळे माझे आहेत म्हणून एक व्हा, माझ्या पांडुरंगाच्या नामस्मरणाला लावा. हे काल्याचं महत्व आहे. कळलं? हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. धने प्रेम मोहिला, साधने प्रेम मोहिला, साधने साधने हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी महाराज सांगतात, हरिनामाचा खिचडी काला. हे एक. आणि हा काला घेण्याकरता आपल्या संप्रदायाने, नीट आहे का, माझ्याकडे बघा, आपल्या संप्रदायाने नियम घालून दिलेले आहेत. हा काला घेण्याकरता कोण येईल महाराज?
खूप श्रीमंत व्यक्ती आहे म्हणजे त्यांनीच काल्याला यावं अजिबात नाही. ज्याच्याकडे गडगंज श्रीमंती आहे तोच काला करू शकतो असं शक्य नाही. महाराज सांगतात मग कोण येऊ शकतो? ज्याला खूप ज्ञान आहे असा ज्ञानीच काला करू शकतो. महाराज म्हणतात ते पण नाही. खूप सुंदर गायन करतो तो एकटाच काला करेल. महाराज म्हणते एकट्याने काला होत नाही. खूप सुंदर वादन करतो म्हणजे तो काला करेल. महाराज म्हणतात तो नाही. इथे काय करा बाबा रे, इथे हे सगळे गुण सोडा. तुमच्यात असणाऱ्या ज्ञानाचा अभिमान सोडा, तुमच्यात असणाऱ्या गुणाचा अभिमान सोडा, तुमच्यामध्ये असणाऱ्या वर्ण व्यवस्थेचा अभिमान सोडा. महाराजांनी वर्ण व्यवस्था सुद्धा सोडायला लावले. मी माझं बोलतोय असं नाही. काल्यासाठी कोण कोण येऊ शकता? आमच्या महाराजांनी सांगितलं लहान या, थोर या, मोठे या. यारे लहान थोरा याती भलता नारी नरा करावा विचार न लगे चिंता कवना यारे यारे लहान थोरा याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे यारे लहान थोरा याती भलता नारी नरा यारे लहान थोरा याती भलता नारी नरा करावा विचार न लगे चिंता कवना. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. महाराज मी काला सांगतोय तुम्हाला संताचे प्रमाण घेऊन लक्षात घ्या. यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. कोणीही या, वर्ण व्यवस्थेचा विचार नाही. यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासे. कोणाला चिंता करायची गरज नाही. कळलं का? जर असं होत असेल तर काला. अनेक ठिकाणी वर्णन येतं महाराज. कळलं का? काल्यामध्ये आमच्या संप्रदायाने सांगितलं माणसानी माणसासारखं राहायचं, माणसानी माणसाला माणुसकीचं वागणं द्यायचं, माणसानी माणसातलं मनुष्य पण जागृत करायचं आणि माणसानी मानव म्हणून जगायचं आणि दुसऱ्याला मानव म्हणूनच जगवायचं. याचं नाव काला आहे महाराज. कळलं का? नाही कळलं? एक पद म्हणतो, सहज बोलून जातो. इंसान का इंसान से हो भाईचारा, यह मानव धर्म हमारा, यही पैगाम हमारा. इंसान का इंसान से हो भाईचारा, ये मानव धर्म हमारा, यही पैगाम हमारा. महाराज सांगतात बाबा रे, इंसान का इंसान से हो भाईचारा, यह मानव धर्म हमारा, यही पैगाम हमारा. महाराज तेच सांगताय. संप्रदायातील संतांनी तेच सांगितलंय. न लगे विचार, न लगे चिंता कवनासी. काही चिंता करायची गरज नाही. असं जर होत असेल तर काला महाराज. कळलं का? मग म्हणायचं असं झालं की आपण म्हणायचं की आता काला झाला. आणि मला हात जोडून सांगायचंय की बाबा रे, आपण मनुष्य जन्मात आलो, पुन्हा नरजन्म मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही. कारण मनुष्य जन्म केव्हा होतं तुकोबाराय सांगतात. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येवो निहानी केली. जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं ना तेव्हा नर्तन मिळत असतं. कळलं का? आणि हे नर्तन मनुष्याला मिळणं, अरे देवता सुद्धा लालायित होतात की हा मनुष्य जन्म आम्हाला पण मिळाला पाहिजे. कळलं का? आम्हाला पण मनुष्य देह मिळाला पाहिजे, पण मिळत नाही महाराज. शास्त्र सांगते अनंत जन्माचं पुण्य, पाप पुण्य लेवल होतं तेव्हा कुठे मनुष्य जन्म मिळतं. मग मिळालेला हा देह आहे याने चांगलं काम करा, सत्कार्य करा, सत्काम करा. महाराज सांगतात
याच देहाने भगवंताचं भजन करा. याच देही घडे देवाचे भजन. याच देहाने प्रभूचं भजन होतं, याच देहाने साक्षात्कार होतो. एकदा जर हा देह गेला ना मग काही करता येत नाही. तसं पाहिलं तर शरीर अपवित्र आहे, नासक आहे, कुचका आहे, पण याच शरीराने भगवत प्राप्ती होते हे मात्र निश्चित आहे. म्हणून मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, आजही जाता जाता बोलून जातो. मनामध्ये एकच ध्येय ठेवा, एकच उद्देश ठेवा की जायच्या अगोदर हे देह सोडायच्या अगोदर भगवंताशी गाठ पडली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये एकदा हा काला झाला पाहिजे हे अपेक्षा करा. विठ्ठला हे बघा, काला म्हणून काला शब्द घेऊन इथपर्यंत गेलोय मी. अभंग सोडवायचंच आहे, मी अजून अभंगाकडे यायचंच आहे. तुम्ही चिंता करू नका, मी 6 वाजेपर्यंत तुम्हाला सोडणार. महाराज सांगतात काल्याचं चरित्र गात असताना किंवा काल्याच्या कीर्तनामध्ये प्रामुख्याने भगवंताच्या चरित्राचं चिंतन करायचं असतं. दोन्ही विषय मी एका अंगाने चालवण्याचा प्रयत्न करतोय. नीट आहे का? महाराज सांगतात भगवान परमात्मा ज्या लीला करतो त्या लीला अलौकिक आहेत, त्या लीला अवर्णनीय आहेत. काही जण म्हणतील मग भगवान गोपाल कृष्णाने ज्या लीला केल्या त्या लीला आम्ही करू शकतो का? महाराज सांगतात भगवान गोपाल कृष्णाचं जीवनच वेगळं आहे. हा, एक वेळेला तुम्ही प्रभू रामचंद्राच्या लीलेचं आचरण करू शकता, पण प्रभू गोपाल कृष्णाच्या लीलेचं आचरण करू शकत नाही. का? महाराज सांगतात भगवान श्री गोपाल कृष्णाचं चरित्र जे आहे ते एका ईश्वराचं चरित्र आहे. आणि ईश्वराचं चरित्र सर्वसामान्य दृष्टीने पाहणं एवढं सोपं नाही. महाराज सांगतात कृष्णाचं जे चरित्र आहे हे चरित्र आश्चर्यात्मक आहे. रामाचं चरित्र जे आहे हे चरित्र मानवात्मक आहे. एका मानवाने आदर्श जीवन कसं जगायचं हे प्रभू रामचंद्राचं चरित्र शिकून जातं. आपण प्रभू रामचंद्राचा आदर्श आपल्या जीवनात घेऊ शकतो. तसंच जर तुम्ही म्हणाल गोपाल कृष्णाच्या चरित्राचं आम्ही महाराज आमच्या जीवनामध्ये आचरण करू, जमणार नाही. का? ते अलौकिक चरित्र आहे, ते ईश्वराचं चरित्र आहे. ईश्वराने आपल्या जीवनात केलेलं आश्चर्य आहे. चला महाराज, मग भगवान गोपाल कृष्णाने असं नेमकं आश्चर्य काय केलं? महाराज म्हणतात त्यांनी काय काय आश्चर्य केलं अभंगाच्या प्रथम चरणात. अनंत ब्रह्मांडे उदरी उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी उदरी अनंत ब्रह्मांडे 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 उदरी उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी. हरी हा बालक नंदा घरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवळे 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 नवल केवळे केवळे हरी हा बालक नंदगारी हरी हा बालक नंदगारी नंदगारी नवल केवळे केवळे नवल केवळे अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी हरी हा बालक नंदा घरी हरी हा बालक नंदा घरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदगारी हरी हा बालक नंदगारी हरी हा बालक नंदगारी. महाराज सांगतात पहिलं आश्चर्य आहे भगवान नंदाच्या घरी बालक म्हणून जन्माला आला. नीट आहे का? अभंग खूप सुंदर आहे, जितकं चिंतन करावं तितकं थोडं आहे. थोडा वेळ श्रवण करा. महाराज सांगतात भगवान कोण? भगवान जो या सृष्टीचा मूलाधार आहे, तो सगळ्याचा बाप आहे, तो नंदाच्या घरी बालक होतो हेच आश्चर्य आहे. कळलं का? का नंदाच्या घरी बालक होऊन येतो याची कारण मीमांसा जर करायची असेल तर महाराज सांगतात जर आपण एका दृष्टीने पाहिलं तर भगवान किती व्यापक आहे, किती व्यापक आहे. भागवतामध्ये चतुश्लोकी भागवतातील प्रथम श्लोक आहे.
अहमेवास्मेवाग्रे नान्यद्यत् सत्परं पश्चादहं यदेतश्च एव शिष्ये तेषोऽस्म्यहं. महाराज सांगतात जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा मी होतो. अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सत्परम. जेव्हा मी होतो तेव्हा कोणीच नव्हतं. नव्हते जळ, नव्हते स्थळ, नव्हते मेरू, मंदरांचळ. त्याच्या अगोदर माझा देव होता. मग एवढ्या मोठ्या देवाला, एवढ्या मोठ्या बाबाला, नंद बाबाच्या घरी बालक व्हायचं कारण काय? याचं एक जर उत्तर दिलं मी 2 दिवसापूर्वी कथा सांगितली होती महाकालेश्वर भगवंताची. लक्षात येतं का? चंद्रसेन नावाच्या राजाची कथा सांगितली, एक गोप बालकाची कथा सांगितली. त्यांच्या पिढीमध्ये 8व्या पिढीमध्ये नंद नावाचा गोप जन्माला येईल आणि त्यांच्या घरी या विश्वाचा मालक असणारा माझा परमात्मा नंदाच्या घरी बालक म्हणून जन्माला येईन. हे त्यांच्या जीवनातलं एक नवल आहे. नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे. कान्होबा नकळेचे कोडे, नकळे कान्होबाचे कोडे, नकळे कान्होबाचे कोडे, नकळे कान्होबाचे कोडे, नकळे नकळे कान्होबाचे कोडे. नकळे कान्होबाचे कोडे. महाराज सांगतात ही एक कथा झाली शिवपुराणाच्या आधारावर. पण आपण जर विचार केला भागवत ग्रंथाच्या आधारावर, महाराज सांगतात ब्रह्मांड. आता ह्या ब्रह्मांड असे अनंत ब्रह्मांड आहे महाराज. किती अनंत. एक ब्रह्मांड कसा होतो? महाराज सांगतात 14 भुवन 3 लोक हा एक ब्रह्मांड. कळलं का? 14 भुवन 3 लोक हे एक ब्रह्मांड. असे अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहात. महाराज तुम्ही म्हणाल कशावरून म्हणताय? भागवताची सुंदर कथा आहे. एके दिवशी भगवान गोपाल कृष्णाने माती खाल्लेली आहे. माती खाल्ली आणि यशोदेला कोणीतरी जाऊन सांगितलं. पहिल्यांदा तर महाराज गोपाळाने येऊन सांगितलं, आई आई आई, मैया मैया, कन्हैयाने माती खाल्लेली आहे. आईला राग. नाही खालली म्या माती आई गाई, नाही खालली म्या माती आई गाई, नाही खालली म्या माती आई गाई, नाही खालली म्या माती. बलराम दादा ओ बलराम दादा, बलराम दादा हो बलराम दादा. बलराम दादा खोट बोलितो, हम दादा खोट बोलतो, बलराम दादा खोट बोलितो, बलराम दादा खोट बोलतो. आयो घेतो मावारी आई गाई, आई आई गाई, नाही खालली म्या माती आई गाई, नाही खालली म्या माती आई गाई, नाही खालली म्या माती. आई गाई नाही खालली म्या माती आई गाई, नाही खालली म्या माती आई गाई, नाही खालली म्या माती. महाराज आईला राग आला. एक छोटीशी छडी घेतली आणि धावत गेली. लाला, अरे लाला जी मैया, मैंने सुना है कि आपने माटी खाई है. नहीं मैया, मैंने माटी नहीं खाई. हे सगळे सांगतात ना, नाही ग खरंच नाही. हे गोप बालक बोलतात ना, आई ग मी खरंच माती खाल्ली नाही. इकडे हे काय खोटे बोलतात. अगं हे सगळे माझ्या उन्यावर टपलेले आहेत. ह्या सगळ्यांनी तू येण्याच्या अगोदर काय म्हटलं माहिती आहे? ते म्हणत होते की तू घरात जा आणि लोणी आण. मी म्हटलं आईला विचारून आणतो थोडंसं. ते म्हणाले थोडंसं लोणी एवढ्या जणांना कुठं पुरणार आहे? आईला विचारून नको आणू, चोरून आण. मी त्यांना म्हटलं चोरत नाही. तेव्हा यांनी माझ्यावर आळ घेतला की माती खाल्ली म्हणून आईला सांगायचं. हे असे असे. अच्छा, तेवढ्या दाऊ भैयाला विचारतात, दाऊ भैया जी मैया लालाने माटी खाई? हा मैया लालाने माटी खाई आहे. का रे कन्हैया? इकडे दाऊ भैया पण बोलतोय ना. अगं ते तर माझा सक्का भाऊ असून पक्का वैरी आहे. का? अगं तुला माहित आहे का कोर्टात भावकीची साक्ष चालत नाही. कळलं का? हे भावकी आहे माझी. आणि दाऊ भैया ना, बलराम भैया मला नेहमी पाण्यातच पाहतो. दाऊ भैया म्हणतो मैया मैया मी याला पाण्यात पाहत नाही, दुधातच पाहतो. मैया म्हणते का रे लाला,
तू दुधात कसं काय पाहतो? दाऊ भैया म्हणते, आई अगं हा दुधाच्या सागरातच झोपून राहतो म्हणून मी याला दुधातच पाहतो. आई म्हणते ठीक आहे, असा सांगणार नाही, थोडा धाक दाखवावा म्हणून छडी हातात घेतली आणि कन्हैयाला म्हणते, लाला आकर आकर. लाला म्हणते, नाही ग आई, मी माती खाल्ली नाही, आ करायची काय गरज आहे. लालाला माहिती होतं की आता मी आ केलं. मी जरी वरून म्हणतोय माती खाल्ली नाही, पण जीभ खरी बोलणार आहे, काळपटपणा लागलेला असेलच ना. मग म्हणते, नाही नाही मी खाल्लीच नाही तर आ करायची गरज नाही. मैया म्हणते, ज्यांनी काही केलंच नाही त्याला भ्यायची गरज काय, कर नाही त्याला डर, मग आ कर. म्हणते काय करू रे बाबा, इकडे तिकडे भुलवण्याचा प्रयत्न करतात पण मैया ऐकत नाही. आ कर म्हणते ना मी, आ कर. कन्हैयाने आ केलं. महाराज सांगावं काय, मैयाची नजर मुखातनं उदरामध्ये जाते तर काय दाखवते माहितीये का महाराज, अनंत ब्रह्मांड दाखवतात. एक नाही, अनंत ब्रह्मांडाचं दर्शन अर्थात 14 भुवनाचं दर्शन महाराज मैयेला करून देतात. मुखामध्ये 14 भुवन, उदरामध्ये तसेच 14 भुवन, 3 लोकाचे अनंत अनंत ब्रह्मांड आईच्या उदरामध्ये दाखवतात. आईने ते बघितलं आणि आश्चर्यचकित झाली. नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे. नकळे कानो वाचे कोडे, 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 नकळे कानो वाचे नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे. कानो वाचे कोडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे. नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे. महाराज सांगतात त्या विराट पुरुषाच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे. हे एक नवल आहे. मैयाने ते अनंत ब्रह्मांड पाहिले. काय मैया बघते तर मुखामध्ये एकीकडे मैया दिसते हातात छडी घेतलेली आणि कन्हैया सुद्धा आईने कान धरलेले मुखामध्ये दिसत आहेत. कळलं का? मैया म्हणते बाहेर पाहते तोच, आतमध्ये पाहते तोच. मैया चकित झाली. भगवंताने तिच्या दृष्टीवरचं मायेचं पटल काढलं आणि मायेला पुन्हा सावध केलंय. असो महाराज, असे अनेक अनेक लीला भगवान करतात. एकदा काय झालं, ब्रह्मदेवाला वाटलं, माझ्याकडे पहा, ब्रह्मदेवाकडे कोणतं खातं आहे? आ उत्पत्तीचं. कोणतं आहे? उत्पत्तीचं खातं आहे. ब्रह्मदेवानी विचार केला, म्हणे मी एवढं सगळं करतो, सृष्टीचं सर्जन करतो, सगळं करतो, कधी मला कोणी पुरस्कार देत नाही. राष्ट्रपती पुरस्कार नाही, आदर्श पुरस्कार नाही. ब्रह्मदेवाला वाईट वाटलं. ब्रह्मदेवानी काय केलं, जाऊ द्या, हे काम करण्यापेक्षा, झंझट करण्यापेक्षा आपण काय करायचं, आपण आता नेहमी कायमस्वरूपी रजेचा अर्ज द्यायचा. ब्रह्मदेवानी अर्ज लिहिलं. इकडे ब्रह्मदेव अर्ज लिहू लागले. लिहून अर्ज पाठवणार, वरच्या अधिकाऱ्याला ते अर्ज मिळाल्याबरोबर काय झालं, ब्रह्मदेव जरा घरातून बाहेर येतात तोपर्यंत ब्रह्मदेवाच्या पुढे काय झालंय महाराज, हजारो असे उंट दिसत आहेत आणि एवढ्या सगळ्या उंटाला एकटीच बाई हंताना दिसते, म्हणजे मागे सांभाळायला एकटीच बाई. प्रत्येक उंटाच्या पाठीवर मोठमोठे असे पेठारे बांधले. ब्रह्मदेव बाहेर निघाले आणि तिला विचारतात, अरे इतके सारे उंट, इतके सारे उंट. ब्रह्मदेव विचार करतो, हे तर आपल्या खात्यातलं एकही दिसत नाही आहे. ब्रह्मदेवानी तयारी केली, उत्पत्ती करायची म्हणजे हे सगळं करावं लागतं ना. मला विचारायचं, महाराज जरा विचार करा, ब्रह्मदेवानी जी सृष्टी निर्माण करायचं कार्य केलं वा करतात त्यावेळेला कल्पना करा, ब्रह्मदेवाला किती डोकं लावावं लागत असेल. किती वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल आहेत ना महाराज. हा, प्रत्येकाचे डोळे वेगळे, प्रत्येकाचे नाक वेगळे, प्रत्येकाचं कान वेगळं. बरं महाराज, छोट्या चला जाऊ द्या, बाकी नाही, मी सांगतो, अंगठ्यावरच्या ज्या रेषा आहेत ना, ह्या रेषा सुद्धा एक सारख्या नाही, म्हणून आधार कार्ड निघाले. कळलं? कल्पना करा, हे कारण काय, त्याचंच लक्ष नाही. महाराज सांगतात, काही वेळेला म्हणतात, जुळे भाऊ आहेत महाराज, एक सारखे दिसतात पण नसतात. कळलं का? काहीतरी बदल
बघा परमात्म्याचा खेळ. बरं विचार करा, फक्त माणसंच नाही, किती प्रकारच्या येवण्या आहेत महाराज. तसं तर 84 लक्ष येवणी म्हटलेलं आहे. जरा कल्पना करा, मुंगी पाहिली ना तुम्ही, लाल मुंगी वेगळी, काळी मुंगी वेगळी, चावणारी मुंगी वेगळी. मला सांगा, ती मुंगीच एवढी आहे, त्या मुंगीचा डोळा किती बारीक असेल, कल्पना करा बरं. ज्याचं त्याला बसवावं लागतं, असं थोडी आहे याचं त्याला बसून दिलं चाल. मुंगीचा डोळा म्हशीला बसवा, म्हशीचा डोळा मुंगीला बसवा, असंही जमत नाही. हा, एवढं सगळं करताना ब्रह्मदेव कंटाळून गेले आणि विचार करतात, नाही एवढं सारं बारीक श्रीक काम करायचं, आपल्याला राजीनामा देऊन द्यायचा. त्यावेळेसचा प्रसंग, ब्रह्मदेव बाहेर येतात तर हजारो उंटाच्या पाठीवर पेठारे दिसतात. ब्रह्माने विचारलं त्या बाईला, लग 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 चालू लागले, मावशी मावशी. मावशी म्हणे, मला वेळ नाही तुझ्याशी बोलायला. ब्रह्माशी मला वेळ नाही, कारण ते मॉडेल ब्रह्माचं नव्हतंच. ते म्हणाले, मला वेळ नाही तुझ्याशी बोलायला. म्हणे का, मला लवकर जायचंय, माझ्या मालकाचा आदेश आहे, त्यांनी सांगितलंय लवकरात लवकर यायचंय. म्हणे कुठं, माझ्या मालकाजवळ. हे काय आहे सगळं उंटावर. नाही नाही म्हणे, कोण्या तरी ब्रह्मदेवानं, वाक्य नीट आहे का, कुठल्या तरी एका ब्रह्मदेवानं माझ्या मालकाजवळ रजेचा अर्ज पाठवलेला आहे आणि त्याच्या जागेवर ब्रह्मदेवाची भरती आहे. जशी पोलीस भरती होते ना आपल्याकडे, तसं ब्रह्मदेवाजवळ ब्रह्माची भरती आहे. आणि या सगळ्या उंटाच्या पेटाऱ्यावर एका एका पेटाऱ्यामध्ये 60-60 ब्रह्मदेव आहे. 1000 उंट आहे, गणित घरी जाऊन करा, कळलं का. 60-60 ब्रह्म आहे. याच्यातून कोणता ब्रह्म त्यांना आवडेल सांगता येत नाही. ब्रह्मदेव म्हणे, एवढे सगळे ब्रह्म मी कशाला आता फुगून राहू. ब्रह्मदेवानी लगेच रजेचा अर्ज होता, पुन्हा महाराज तो रजेचा अर्ज वापस मागितला आणि जाग्यावर तयार झाले. मला सांगायचं काय, म्हणजे इतके जो सृष्टीची रचना करतो, तशा ब्रह्मदेवाची जर तो जिरवतो, आपल्यासारख्याचा काय विषय, कळलं का. मग अनंत ब्रह्मांडाचा धनी असणारा परमात्मा यशोदेच्या घरी बालक झालाय, हे त्याच्या जीवनातलं आश्चर्य आहे. महाराज अजून काय आश्चर्य करतो तो. महाराज सांगतात, आश्चर्य काय काय सांगायचं त्यांचं. अरे सगळ्यांचं भरण पोषण करतो माझा परमात्मा, पण भरण पोषण करणारा परमात्मा यशोदेच्या हाताने जेवण करतो, हे विशेष आश्चर्य अभंगाच्या पुढच्या. पृथ्वी जने तृप्त केली, पृथ्वी जने तृप्त केली, पृथ्वी जने तृप्त केली, पृथ्वी जने तृप्त केली, पृथ्वी जन तृप्त केली, पृथ्वी जन तृप्त केली, पृथ्वी जन तृप्त केली, पृथ्वी जन तृप्त केली, पृथ्वी जने तृप्त केली, पृथ्वी जने तृप्त केली, पृथ्वी जने तृप्त केली, पृथ्वी जने तृप्त केली, पृथ्वी जन तृप्त केली, पृथ्वी जन तृप्त केली, पृथ्वी जन तृप्त केली, पृथ्वी जन तृप्त केली. यशोदा त्याचे भोजन घाली, यशोदा त्याचे भोजन घाली, दासी भोजन घाली, यशोदा दासी भोजन घाली. नवला केवळे केवळे, नवला केवळे केवळे, नवला केवळे केवळे, नवला केवळे केवळे, नवला केवळ केवळ, नवला केवळ केवळ, नवला केवळ केवळ, नवला महाराज सांगतात, मग एवढा मोठा परमात्मा आहे, किती मोठं नवल आहे. अजून पुढचं नवल सांगितलं, ज्याने पृथ्वी तृप्त केली, त्याची यशोदा भोजन घाली. किती परमात्मा खेळ आहे. जेव्हा भगवंत लहान आहे, थोडे मोठे झाले, चालू लागले, फिरू लागले, एके दिवशी हट्ट करतात आईजवळ, यशोदे घराकडे चाल, मला जेव घाल, यशोदे घराकडे चाल.
अगं चल काय करायचंय, मला जेवू घाल. मैया कामात आहे, थांब रे लाला, थोड्या वेळानं देते ना तुला. नाही नाही, पहिल्यांदा वांग भाजूनी भरीत करी, वरी कांद्याची कोशिंबिरी. येचो दे घराकडे चाल, मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल. मैया म्हणते थांब रे बाबा. जो परमात्मा, त्याची व्यापकता काय जरा ऐका. एवढा मोठा परमात्मा, अरे सगळी पृथ्वी तृप्त करतो तो. वाक्य नीट ऐका. इथे तुम्ही आम्ही जे दिसतोय ना, जे मरमर करतोय तुम्ही आम्ही, काय करतोय? तुम्हाला वाटतं की महाराज आम्ही कमावतोय, आम्ही खातोय ना. तुमच्या मुखात जे अन्न जातंय ना, हे त्याच्या कृपेमुळे जातंय. नीट ऐका. हे माना अगर नका मानू, पण हे खरं आहे. कळलं का? तुम्ही कमावता यात काय नवलंय रे महाराज. तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर पासून तुमची त्यांनी व्यवस्था केली. कळलं का? काय व्यवस्था केली? महाराज सांगतात, तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर तुमच्या भोजनाची व्यवस्था माझ्या देवाने केली. माणसाचीच केली असं नाही. बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. बाळ जन्माला येण्याच्या अगोदर दुधाची उत्पत्ती होत असते. चला जाऊ द्या, माणसाचं सोडा हो. हे छोटे छोटे किडी, कीटक, मुंगी, पक्षी, प्राणी, हे भूचर जे आहे भूमीवरचे, यांना तो भोजन देतो. एवढंच नाही, कधी कधी तुम्ही शेतामध्ये विहीर खोदत असाल, खोदता ना विहीर खोदत असताना खाली खडक लागत असतं. 5-25 फूट झाल्यानंतर खडक लागतं, किंवा कधी कधी खडक लागलं तर 25 फुटापर्यंत खडक राहतं. त्या खडकामध्ये जेव्हा मोठे 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 खडक आपण मशीनच्या द्वारे बाहेर काढतो, तेव्हा त्या खडकामध्ये छोटे 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 मेंढकं निघतात दगडात. माझ्या खिशातलं सांगतो असं नाही, महाराज प्रमाण देतात. पाषाणाच्या पोटी बैसाला दगडूर, तया मुखी चारा कोण घाली, तया मुखी तर कोण घाली, तया मुखी तर कोण घाली. पाषाणाच्या पोटी बैसाला दगडूर, तया मुखी तर कोण घाली, तया मुखी तर कोण घाली, तया मुखी तर कोण घाली. महाराज सांगतात, पाषाणाच्या पोटी बैसला दगडूर, तया मुखी चारा कोण घाली. महाराज सांगतात बाबा, जेव्हा दगड निघतं त्याच्यामध्ये दगडूर असतं, त्याचा अर्थ महाराज सांगतात मेंढकं निघतात ना. तयामुखी चारा कोण, त्या दगडामध्ये मला सांगा, हवा जिथं घेता येत नाही, त्यांना काय भगवान परमात्मा पुरवत असेल खायला? काय पुरवत असेल? एके दिवशीचा किस्सा सांगतो. भगवान परमात्मा बाहेरून येतात. माता आई साहेब, लक्ष्मी आई साहेब म्हणते, प्रभूजी जेवण करा. भगवान म्हणते, थांब जरा लक्ष्मी, सगळे जेवले का मला बघू दे. उगीच डोळे मिटले, 2 मिनिट ध्यान केलं आणि म्हणे, हां सगळे जेवले देवी, आण पटकन मला जेवायचं आहे. लक्ष्मीला सुद्धा कळत नाही हे किती लबाड आहे माणूस. सगळे जेवल्यावर मी जेवतो खरंच? म्हणे हां. लक्ष्मीने त्या दिवशी काहीच म्हटलं नाही. खरंच म्हणे तुम्ही सगळे जेवल्यावर जेवता? हा, माणसंच नाही, 4ही खाणीचे जीव जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत मी जेवत नाही. मैया म्हणाली सॉरी माता लक्ष्मी म्हणाली, ठीक आहे बघते मी. 4-8 दिवस जाऊ दिले, गोष्टीचा विसर पडू दिला. माझ्याकडे बघा, गोष्टीचा विसर पडू दिला. आणि एके दिवशी काय केलं, झाडता झाडता आई साहेबाला मिळाला मुंगळा. मुंगळा माहिती आहे? अ मंडळी, मुंगळा शेतात फिरणारा, डीजेवरचा नाही. तो मुंगळा घेतला, लक्ष्मी आई साहेबांनी डब्बीत घेतला आणि आपल्या आंबाळ्यामध्ये ठेवला. मग आवाज दिला सायंकाळी प्रभूंना, प्रभूजी या, भोजन करायचं आहे. भोजनाची वेळ झाली. प्रभूजी आले, बसले, पाणी फिरवलं, जेवणार. तेव्हा आई मध्येच विचारते, प्रभूजी सगळे जेवले का? सगळे? हां हां जेवले. बघा बरं, हिला माहीत होतं मी ठेवले जवळ माझ्या एका डब्बीमध्ये. सगळे जेवले ना? म्हणे हां. बघा अजून एकदा ध्यान लावा. आज ध्यान लावलंच नाही प्रभूंनी. एकदा बघून घ्या. हां बघितलं, जेवू दे. 2-3 घास खाऊ दिले आणि मग म्हणते, किती लबाड बोलता हो तुम्ही. म्हणजे इतकं खोटं बोलण्याची हद्द असते ना. म्हणे मी खोटं बोलत नाही देवी. नाही तुम्ही बोलतात. तुम्ही म्हणता म्हणे की मी सगळ्यांना जेवू घालतो आणि नंतर जेवतो.
किती लबाड. हे बघा, मी एक जीव ठेवलाय माझ्याकडे. हळूच आपल्या कमरेतनं काढलं. डब्बी जी असते त्याची ते झाकण उघडून डब्बी भगवंतासमोर अशी न्यायला करते. बघा बघा, हे जीव उपाशीच आहे असं म्हणणार. झाकण उघडून पाहते, नजर गेली महाराज, त्या मुंगळ्याच्या खाली पूर्ण साखर भरलेली होती. कळलं का? डब्बीत आपोआप साखर आलेली होती. परमात्मा सांगतात, पृथ्वी जेने तृप्त केली, या पृथ्वीवरचा एकही जीव असा नाही ज्याला भगवान अन्न देत नाही. पोषितो जगासी एकलात, पोषितो जगासी एकलात, पोषितो जगासी एकलात, पोषितो जगासी एकलात. कर्नाटवीसी कृपाळू देवासी, अरे नाठवीसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकलात, पोषितो जगासी एकलात. अरे नाठवीसी कृपाळू देवासी, अरे नाठवीसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकलात, पोषितो जगासी एकलात. आता तरी आपण ध्यानात घेतलं पाहिजे. कारेनाटविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो. सगळ्यांचं पोषण परमात्मा करतो, म्हणून त्याचं स्मरण करा. नीट आहे का? महाराज सांगतात, पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा लक्ष्मी अचंबितच झाली. जसं महाराज साखरेची डब्बी भरलेली दिसली, त्यात मुंगळा खाऊन मस्त झोप घेतोय. माता लक्ष्मी अचंबित झाली, प्रभू तुमच्या महिमेला पारावार नाही. कळलं का? नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. मैं तुम्हारा पालनहारा, वो कितना सुंदर होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. सुर नर मुनि जन दिन चरणों का हरदम ध्यान लगाते हैं, जो भी तेरे दर पे आता मनवांचित फल पाते हैं, मनवांचित फल पाते हैं, मनवांचित फल पाते हैं. आत्मनिधि का अनुभव पाने, आत्मनिधि का अनुभव पाने, तेरा ही करना होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. बाप, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. किती सुंदर असेल माझा परमात्मा. कल्पना करा, पृथ्वी जेने तृप्त केली आणि ज्याने पृथ्वी तृप्त केली तो यशोदेला म्हणतो, यशोदा घराकडे चाल, मला जेऊ घाल. हेच नवलय, नवल केवडे केवडे, ओ नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे. नकळे कानो वाचे कोडे, नकळे कानो वाचे कोडे, नकळे कानो वाचे कोडे, नकळे कानो
वाचे घोडे नकळ कान वाचे घोडे नकळ कान वाचे घोडे. किती नवल महाराज, तुम्ही जर म्हणाल 8 दिवस नवलच सांगा, अख्खं भागवत नवलामध्ये सांगता येईन. पण महाराज सांगतात अजून एक नवल खूप छान आहे. कितवं महाराज सांगतात अभंगाच्या पुढच्या चरणात. विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती व्यापक कमलापती व्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती. त्यासी यशोदा त्यासी गौराणी कडे घेती त्यासी गौराणी कणेवरी घेती नवल केवडे केवडे ओ नवल केवडे केवडे त्यासी त्यासी नवल केवडे केवडे नवल केवडे कमी शब्दामध्ये सांगते भगवान जगद्गुरु तुकोबाराय महाराज सांगतात पुढे अजून एक नवल आहे. कोणतं? महाराज सांगतात विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळण कडी घेते. किती व्यापक आहे महाराज तो, नीट आहे का? अरे तो इतका विश्वव्यापक, किती मोठा आहे परमात्मा. एवढा प्रभू भावे, कळलं का? एवढा मोठा परमात्मा आहे, त्याला गवळणी कडीवर घेतात. महाराज एक उदाहरण देत असताना भगवान जेव्हा छोटे होते तेव्हा भगवान रडतायत, खूप रडतात. किती रडतात? महाराज सांगतात नाना प्रकारे समजावण्याचा प्रयत्न करतात. रडते माझे बाळताने समजावी ताराहीना रडते माझे बाळताने समजावी ताराहीना मागिल ते खाया दे मागेल ते परी समजावी ते मागिल ते खाया दे रडते माझे बाळताने समजावी ताराहीना रडते माझे बाळताने समजावी ताराहीना अथक प्रयत्न केले यशोदेनी, पण बाळ शांत होत नाही. तितक्यामध्ये का रडते म्हणून राधा आली.
राधा आली आणि राधेने विचारलं, आई साहेब सकाळपासून आज लाला रडतोय, रडायचं कारण काय माहित नाही ग. खूप प्रयत्न केला मी समजावण्याचा पण शांत होत नाही. शेवटी राधेला पाहिलं आणि भगवंतानी जसे लहान लेकरं एखाद्याला पाहतात आणि त्यांच्याकडे जायसाठी असं कौल देतात, राधेला कौल दिल्याबरोबर यशोदे म्हणते, राधा हा तुझ्याजवळ येण्यासाठी तत्पर आहे, घेऊन जा. राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा. घे आणि कुठं नेई आता झडकरी आपुलिया मंदिरा. तू तुझ्या घरी घेऊन जा. राधेला ते काही नको होतं का? राधा गेलीच त्यासाठी होती आणि सहज परमात्मा येत आहे. त्या लहानशा बाळाला घेतलेलं कडेवर घेतलंय. विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती. एवढा मोठा व्यापक परमात्मा तो गवळणीच्या कडेवर बसतोय. यशोदेनी कडेवर घेतलं, घरी नेलं, राधेनी घरी नेलं आणि राधा विचार करते. कन्हैयाला खेळवता खेळवता राधेच्या मनात भाव जागृत झाला. राधा म्हणते, कन्हैया किती रे छान दिसतोस तू, किती रे चांगला दिसतोस तू, पण कन्हैया तू एवढूसा लहान आहे ना, तू जर मोठा असताना बरं वाटलं असतं. तू जर मोठा असताना बरं वाटलं असतं कन्हैया. अच्छा, तेवढ्यामध्ये ते बोललं बाळ, मोठा होऊ का मग? कोण बोललो? बघितलं तो, लाला तू बोलतोय? हां, मोठा होता येतं तुला? म्हणे हां, मला माझ्या गुरुनी मंत्र दिलाय मोठा होण्याचा. हो बरं मोठा. लगेच त्यांनी मंत्र मुंडे यम रीम क्लीम चामुंडा विच्चे स्वा म्हटलं, लगेच मोठे झाले परमात्मा. मोठे झाले किती? 25 वर्षाचे झाले. राधे बरोबर बोलू लागले. राधेने आतून कडी लावली होती आणि आतमध्ये कन्हैयाशी बोलत होती. तितक्यामध्ये राधेचा पती आला दरवाजावर. बाहेरून आवाज येतो, राधे उघड कपाटे, पहाट पासून लागली भूक. राधा दार उघड, भूक लागलीये. राधा दार उघड. राधा हे 25 वर्षाच्या बाबासोबत बोलत होती. ती म्हणे आता काही खरं नाही, काय करू माय? लाला लहान हो, लहान हो. लाला म्हणते, राधा मला मोठं होता येतं, लहान व्हायचे मंत्र विसरलो. ते म्हणे आली आता आपत, काय करू? पुन्हा विनंती करते, लाला अरे माझे मालक आले, काय म्हणतील, जरा तू लहान हो. नाही नाही, मला लहान होणं जमत नाही. ते म्हणे अरे माझे पती आले. कन्हैया म्हणते, तुझे पती आले, माझे थोडी आले, तू पाय तुझा पती पाय, मला लहान होता येत नाही. लाला अरे मी तुला शरण येते. कन्हैया एक काम कर, एकदा लहान हो बाबा. लगेच भगवान परमात्मा छोटे झाले आणि खेळायला लागले, दिवाणवर खेळायला लागले. तितक्यामध्ये दार वाजवतच होत्या, दार उघड. लहान झाल्याबरोबर तिने श्वास टाकला आणि गेली. थांबा ना हो, काय गडबड करता? येत आहे ना, मोठ्या माणसाचं लेकरू घरात आणलं, जरा मी व्यवस्थित व्यवस्था करत होती. काय झालं? कोण्या मोठ्या माणसाचं आहे? आतमध्ये जाऊन पाहते तर लहानसा बालक एवढूसा. कोण? कन्हैया. अरे वा वा वा, नंदबाबाचा मुलगा आहे. राधा छान छान छान, तू एकटीच घरी राहत असते, याला रोज घेऊन येत जा. राधा म्हणे, बरे बाबा, कळलं का? मला सांगायचं काय, जो विश्वव्यापक परमात्मा आहे, अशा नाना प्रकारच्या लीला करतो, हे त्याच्या जीवनातलं आश्चर्य आहे. नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे. नकळे कानो वाचे कोडे, 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 नकळे कानो वाचे कोडे. अनेक प्रकारचे नवल आहे, किती सांगावं. महाराज सांगतात अजून एक महत्वाचं आहे. तुकोबारायांना काही जणांनी विचारलं, महाराज तुम्ही नवल सांगतायत, नवल सांगतायत, पण तो परमात्मा असं का करतो? कधी विश्वव्यापक होऊन गवळणीच्या कडेवर जातो, पृथ्वी तृप्त करणारा परमात्मा यशोदेला भोजन मागतो, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो नंदा घरी बालक होतो. असा तो परमात्मा का करतो? त्याचं उत्तर तुकोबाराय शेवटच्या चरणात. तुका म्हण नटदारी, तुका म्हण नाटदार हो, तुका म्हण नटदारी, तुका म्हण नाटदारी हो, तुका म्हण नाटदारी, तुका म्हण नाटदारी हो, तुका म्हण नाटदारी, तुका म्हण नाटदारी हो. भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी
नवल केवढे केवढे नवल केवढे केवढे हो नवल केवढे केवढे नवल केवढे केवढे नवल केवढे नवल केवढे केवढे नवल केवढे तुकोबाराने स्पष्ट उत्तर दिलं. असं का करतो तर तुकोबाराय सांग, तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुम्ही म्हणाल महाराज तो कोण आहे? हे असं करायला कारणीभूत भगवान परमात्मा एका नटाची भूमिका करतोय. नट म्हणजे कळतं ना, नाटक किती जणांनी पाहिलं, किंबहुना आता आजकाल तुम्ही पिक्चर पाहतात, त्यामध्ये असणारे पात्र जे तुम्हाला तुमच्या समोर दिसतं तसे असतात का? त्यांचं नाव तेच असते का? नाही का? एखादं कुठलं तरी नाटकमध्ये एखादा पात्र, समजा एखादा मुलगा नाटकामध्ये हिरण्यकशिपूची भूमिका करतो, जो भूमिका करतोय तो खरा आहे का हिरण्यकशिपू खरा आहे? वास्तविक पाहता भूमिका करतो तो मुलगा खरा आहे, परंतु सध्या तो हिरण्यकशिपूच्या भूमिकेत आहे. तुकोबाराय महाराज हेच सांगतात, तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. परमात्मा ज्या रूपाने लीला करतो ते रूप वेगळं आहे आणि परमात्म्याचं वास्तव स्वरूप हे वेगळं आहे. कळलं का? तुम्हाला जसं तो दिसतो 4 हाताचा 2 पायाचा, हे भगवंताचं तुम्हाला दिसणारं एक प्रतिबिंब स्वरूप आहे, पण भगवंताचं वास्तव स्वरूप वेगळं आहे. वास्तव स्वरूप कसं आहे महाराज? जरा गोस्वामीजी महाराजांना विचारू. बिनु पद चलई सुनई बिनु काना बिनु पद चलई कर बिनु करमा करही विधिना बिनु पद चलई सुनई बिनु काना बिनु पद चलई आनन रहित सखल रस भोगी बिनु वाणी बक्ता बड़ जोगी बिनु वाणी. महाराज सांगतात त्याचं वास्तव स्वरूप काय आहे? बिनु पद चलई सुनई बिनु काना कर बिनु कर्म करही बिदु नाना. चोखोबारायचं उदाहरण जर द्यायचं झालं, देवा नाही रूप देवा नाही नाम देव हा निष्काम सर्व ठाई. आणि हेच महाराज म्हणतात, तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. विठ्ठल तुम्ही म्हणान असं का करतो तोच का नट स्वरूप बनतो? असं का करतो? महाराज सांगतात त्याच्या मनात आलं तो काही करू शकतो. का? ईश्वर स्वतंत्र आहे, स्वच्छंद आहे. स्वच्छंद गतीर ईश्वर. ईश्वर स्वच्छंद आहे, स्वतंत्र आहे. किंबहुना या सृष्टीवर या विश्वपटलावर त्या भगवान परमात्म्याचा अधिकार चालतोय. त्याच्या अधिकाराशिवाय काहीच होत नाही. सूर्य जर तुमच्या समोर दिसत असेल, सूर्य जर चालत असेल त्याच्या सत्तेने, वेद बोलत असेल त्याच्या सत्ताने, अरे तुम्ही श्वास घेत असाल तर त्याच्या सत्तेने, त्या रूपाने तो तुमच्यात आहे आणि त्या स्वरूपाला समजणं म्हणजेच काला. विठ्ठल अजून एक सांगतो. महाराज सांगतात त्याची सत्ता इतकी मोठी आहे, इतकी मोठी आहे, त्याच्या सत्तेशिवाय काही चालत नाही. इस संसार की गतिविधियों पर नहीं अधिकार किसी का है, जिसको हम परमात्मा कहते ये सब खेल उसी का है, ये सब खेल उसी का है. इस संसार की गतिविधियों पर नहीं अधिकार किसी का है, जिसको हम परमात्मा कहते ये सब खेल उसी का है, ये सब खेल उसी का है.
इस संसार की गतिविधियों पर तुम्ही श्वास घेताय सोडताय जे काही करताय त्याच्यावर अधिकार माझ्या परमात्म्याचा आहे. ज्या वेळेला त्यांनी तिकडनं बटन बंद केलं, तुम्ही इकडे पापड जरी खाल्लं ना, भाजलेलं पापड आतमध्ये घेतलं ना, आता आतमध्ये गिळायचं, देवानी बटन बंद केलं, एका उचकीच काम आहे महाराज, कळलं का? म्हणून महाराज सांगतात, तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं म्हणता भोग भोगुनी 16,108 पत्न्या ज्यांना आहे भोग भोगून ब्रह्मचारी. महाराज म्हणतात असाच एक प्रत्यय भागवतमध्ये सुंदर दृष्टांत आहे. काय, एक वेळा सुंदर काहीतरी कार्य करायचं आहे, घरी एक नियोजन केलेलं आहे आणि घरी दुर्वासा ऋषींना बोलवायचं आहे, पण दुर्वासा ऋषी येऊ शकत नाही, अनुष्ठानात आहे. माझ्याकडे बघा, अनुष्ठानामध्ये आहे, घरी येत नाही. मग करायचं काय, गोपींनी पूर्ण भोजनाची तयारी केली आणि भगवंतांना म्हणतात, प्रभूजी दुर्वासा ऋषींना हे नैवेद्य समर्पण करायचं, म्हणे ते येत नाहीत, हे जे तयार केलं तर त्यांच्याकडे घेऊन जा. पावसाळ्याचे दिवस होते महाराज, पावसाळ्याचे दिवस, यमुना भरलेली आहे, दुथडी भरून वाहू लागली. तितक्यामध्ये असे दुर्वासांना भोजन किती लागायचं, 2 चपात्या 4 चपात्या, 60 सहस्त्र खंडी अन्न दुर्वासा भोजन. 60,000 खंडी अन्न दुर्वासाला भोजनासाठी लागायचं. एवढं सगळं तयार केलं, गाडी बंडीमध्ये टाकून यमुनेच्या पलीकडे न्यायचं. पण यमुना भरली. कन्हैयाला विचारतात, प्रभूजी पलीकडल्या तीरावर जायचं कसं? भगवान म्हणतात, त्या यमुनेला म्हणा वाक्य नीट ऐका. महाराज सांगतात, तिला म्हणा, जर कन्हैया अखंड ब्रह्मचारी असेल तर यमुना मैया मार्ग दे. गोपिका हसल्या, किती लबाड आहे, 16,108 आम्ही त्याच्या, ते म्हणतोय की जर अखंड ब्रह्मचारी आहे. अगं मनात खरी जाऊन तुम्ही यमुनेच्या किनारी गेले आणि म्हणतात, मैया खरंच जर कन्हैया अखंड ब्रह्मचारी असेल तर रस्ता दे. महिला जसं महाराज मधातून भांग काढत असतात ना, तशा पद्धतीने यमुनेनी महाराज मार्ग दिला. दुभंगली यमुना, इकडलं पाणी इकडे राहिलं, इकडलं पाणी इकडे, मधातून रस्ता मिळाला. आणि त्या रस्त्याने सगळ्या गोपिका दुर्वासाकडे गेल्या. दुर्वासाने त्या भोजनाचा स्वीकार केला. भोजनाचा स्वीकार केल्यानंतर दुर्वासा ऋषींना म्हणतायत, प्रभूजी आम्ही येत असताना यमुना दुभंगली, पण आता जाताना पुन्हा जशाला तशी वाहते, पलीकडे कसं जावं? तेव्हा गुरुदेव म्हणतात, एक काम करा, त्या यमुनेला सांगा आमचे गुरु महाराज अखंड उपवासी असतील तर यमुना रस्ता दे. गोपिका असल्या, गुरु तसा चला, चला तसा गुरु. एवढं आणलेलं आमच्या देखत खाल्लं आणि आता म्हणतोय की महाराज अखंड उपवासी असेल तर रस्ता दे. ते म्हणे, तुम्ही म्हणा तर खरी. सगळ्या गोपिका येतात आणि यमुनेला म्हणतात, मैया खरंच का ग, जर दुर्वासा अखंड उपवासी असेल तर आम्हाला मार्ग दे. पुन्हा यमुना दुभंगली महाराज, पुन्हा यमुना दुभंगली आणि महाराज सगळ्या गोपिका परत गेल्या. कथा इथंच ठेवा, सिद्धांत हा सांगतो. हे कथा तुम्हाला तुमच्या जीवनात उतरवता येतं. लई मोठं वाक्य बोललोय बरं का मी. हे कथा तुम्हाला तुमच्या जीवनात उतरवता येतं. ग्रहस्थ मंडळी त्यांना सुद्धा ब्रह्मचारी राहायचं असेल, मी बोलू नये परंतु बोलून जातो, ब्रह्मचारी आहोत आपण हे सिद्ध करायचं असेल तर तुमच्याकरता तिथीचं पालन सांगितलेलं आहे. कोण्या दिवशी कोण्या तिथीचं ब्रह्मचर्य पालन करावं जेणेकरून अखंड ब्रह्मचारी राहण्याचं पुण्य प्राप्त होत असतं, हे शास्त्रामध्ये विधी आहे. आणि महाराज जेवण करूनही कायम उपवासी राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल, हा सुद्धा विधी शास्त्रामध्ये आहे. तो सद्गुरूंना आपण विचारला पाहिजे. कुठल्या वेळेला जेवलं पाहिजे, कुठल्या टाइमला जेवलं पाहिजे. अग्नितत्वामध्ये जो व्यक्ती नेहमी जेवण करत असतो, जलतत्वामध्ये जो व्यक्ती नेहमी पाणी प्राशन करत असतो, तो जेवण करूनही उपवासी राहत असतो. नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे. नकळे कानो वाचे गोडे, 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 नकळे कानो वाचे गोडे. बाप खूप बरं आहे. महाराज सांगतात, मग भगवान स्वतः भगवान आहे, त्यांना तिथी माहीत नसतील का? त्यांना महाराज जलतत्व अग्नितत्व त्या तत्वाची निर्मिती करणारा तो आहे, त्याला सगळं माहीत आहे. म्हणून तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, एकदा सगळ्यांनी हात वर करा विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
काही जण इमानदारीनं वाजवत होते, काही जण बैमानकी करत होते. ते म्हणान महाराज 2 वाजत आले, किती वाजेपर्यंत टाळ्या वाजवायला होता, नाही का. भुके भजन नाही होवे गोपाला. हो, जोपर्यंत ती होती खाटेवर तुझ्या कन्याने काय केलं, वेणी धरली आणि त्या खाटेच्या दोरीला, बाजूच्या दोरीला बांधून दिली आणि खाटाच्या खाली गेले. आवाज दिला, भूत. भूत म्हटल्यावर झोपीत असणारी उठली आणि धावायला लागली. ती वेणी बाजूला बांधली होती, तिला वाटलं भूतानच वेणी धरली. यशोदा काय सांगू ग, ती गाणंच म्हणायला लागली, भूतांनी धरलं या. यशोदा अगं काय सांगू, माझ्या मुलीची अवस्था काय झाली. यशोदा म्हणे, काही बोलता का ग तुम्ही. चौथी आली. अगं यशोदा खरं सांगते, त्या मुलीची वेणी बांधली यात नवल नाही. परवा बाई माझी दाढी आणि पतीची वेणी गाठ पडली. तिसरी आली धावोनी, पतीची दाढी माझी वेणी, दोहोंची गाठ बांधोनी, गाठबाई कोणाची तुटेना. यशोदे बाळ तुझा ताला, 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 पोटभर सुकून निघाला. यशोदे बाळ तुझा ताला, यशोदे बाळ तुझा ताला, यशोदे बाळ तुझा ताला, यशोदे बाळ तुझा ताला. अगं बाई पतीची वेणी माझी, म्हणजे कीर्तनातच आहात तुम्ही सगळ्या. मी काय बोलतो याच्याकडे लक्ष आहे ना, म्हणजे माझ्या लक्षात आलं आता पुढे कीर्तन किती करायचं, कळलं का. पतीची बाईची दाढी, बरोबर आहे. आता आलं जाग्यावर. असं महाराज, पतीची दाढी बाईची वेणी. कारण तू आज घरात चोरी केली, आता तू घरात राहू नको. काय घे, गाई घे, गोपाळ घे, कुठं जा. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना. हो गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ घेतलेले सगळे गोपाळ वृंदावनामध्ये गेले, दिवसभर खेळतात. भुका लागलेली आहे. खांदी बहार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. भगवान म्हणतात, बाबांनो आता मला कळलं तुम्हाला भूक लागलेली आहे. सगळ्या गायी एकत्रित करा, चला वळू गायी, बैसू जेऊ एके ठाई, बहु केली वनवन, पायी पिठी झाला सीन. सगळ्या गायी एकत्रित केल्या, सगळ्यांच्या शिदोऱ्या आणल्या. झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. एकत्रित सगळ्या शिदोऱ्या आला, सुंदर काला केला आणि माझ्या भगवंतांनी कमल पुष्पासारखा आकार केला. मोठे मोठे गोपाळ बाहेरून घेतले, छोटे गोपाळ आतमध्ये घेतलेले आहेत आणि मध्यभागी भगवान उभे राहिले. कमरेला महाराज वेणू खोसलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्तवन करत, वेगवेगळ्या प्रकारचं चरित्र सांगत, हास्य विनोदाने आणि वेगवेगळ्या अर्थाने काल्याचं रूपक समजावून देत भगवान परमात्म्याने सगळ्यांच्या मुखामध्ये काला दिला. एकमेका देऊ मुखे, एकमेका देऊ मुखे, एकमेका देऊ मुखे, एकमेका देऊ सुखे घालो हुंबारी, 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 सुखे घालो हुंबारी. तोच काला परमात्म्याने सगळ्या गोपाळांना दिला. त्याच पद्धतीचा तद्वत तोच काला तुम्हा आम्हा सगळ्यांकरता उपस्थित आहे. सगळ्यांनी ते ग्रहण करायचं आहे. जमेल त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. येतामती येता अवकाश. जे चांगलं असेल ते गुरुवर्यांचा आशीर्वाद, जे वाईट एखादा शब्द कोणाच्या वर्मी लागला असेल तो माझ्या वाणीचा दोष म्हणून आपण आपल्याजवळ ठेवा. महत्त्वाचं एक सांगेल, लक्षात घ्या. 7 दिवसापासून आपण सगळ्यांनी खूप सुंदर सहकार्य केलं. त्यामध्ये अन्नदाते असतील, कीर्तनकाराचे सौजन्यकार असतील.